शिपाई हमाल फराश पदासाठी लेखी परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी झाली, जी की आज. त्याचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ह्याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. 26 नोव्हेंबर 1949 ती स्वीकृत झाली व काही कलमे तेव्हा लागू झाली, पण उर्वरित सर्व कलमे हे 26 जानेवारी 1950 लागू झाले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती वर्षे असते? तर त्याचं उत्तर आहे 65. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय 62 असते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 34. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे चेरापुंजी आणि महाराष्ट्रातील आहे अंबोली. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे नर्मदा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य हे आहे राजस्थान व यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 3रा आहे. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? तर ह्याचं उत्तर आहे सातपुडा. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. भारताची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर ह्याचं उत्तर आहे दिल्ली. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्याचं उत्तर आहे त्रिपुरा. झारखंडची राजधानी कोणती? रांची. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? गुजरात. सेल्युलर जेल कुठे आहे? त्याचं उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? त्याचं उत्तर आहे दिल्ली. भारतीय सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे K2. जगातील आहे माउंट एव्हरेस्ट आणि महाराष्ट्रातील आहे कळसुबाई, जे की अहमदनगरमध्ये आहे. जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे देश ब्राझील. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? त्याचं आहे कॅनबरा. भारताचा पहिला अवकाशवीर कोण? राकेश शर्मा. जगातील सर्वात लांब नदी नाईल. भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? रेड क्लिफ लाईन. वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्याला म्हटले? उंट. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या शासनकाळात होते? त्याचं उत्तर आहे शिवाजी महाराज. पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक रणजित सिंग आहे, पण ह्याचं उत्तर मी कन्फ्युजनमध्ये आहे. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापना केला? ते वर्धा. चले जाओ आंदोलन नेतृत्व यांनी केले? महात्मा गांधी. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? वडाळ. भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे न्यायसंस्था. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार आहे? सामूहिकरित्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे विधानसभेला आहे आणि वैयक्तिकरित्या राज्यपालाला आहे. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? महानदी. तर मित्रांनो, हे मी टेम्पररी आन्सर काढले आहेत. ह्याच्यामध्ये अपडेट येऊ शकते. जवळपास माझे उत्तर 80 ते 90% बरोबर आहेत. थँक्यू.